गेल्या 29 तारखेपासून चोपडा शहरात तहसीलदार कार्यालयाच्या समोर काही महिलांनी अन्नत्याग आमरण उपोषणाची सुरुवात केलेली आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 30 मे 2026 रोजी चोपडा शहरात वार्ड क्रमांक 34 नगर परिषदेच्या मागील भाग तेथे गेल्या 35-40 वर्षापासून काही महिला वास्तव्यास होत्या। आता पोलीस प्रशासनातील एक अधिकारी देसले यांचं म्हणणं आहे की त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला होत्या। आता ती बाब न्यायप्रविष्ट आहे, त्याबद्दल मी काही बोलणार नाही। त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या होत्या की काय करणाऱ्या होत्या ते न्यायालय ठरवेल। म्हणून सर्वात महत्त्वाचा प्रश्न की 30 मे 2026 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देसले साहेब यांनी कोणाला कुठलीही पूर्वसूचना न देता खाजगी जेसीबी मशीनच्या साहाय्याने या महिलांचे घर जमीनदोस्त केले। यांच्या घरातलं जे सामान होतं ते लोकांनी लुटून घेऊन गेले त्यांच्या समोरच, पीआय देसले यांच्या समोर। म्हणून आज रोजी ह्या महिला पूर्णपणे बेघर बेसहारा झालेल्या आहेत। आज त्यांना कुठलाही आधार नाही, त्यांच्या डोक्यावर छत नाही। म्हणून गेल्या 15 दिवसापासून सातत्याने या महिलांनी चोपडा तहसीलदार यांना निवाऱ्याची व्यवस्था करून द्या अशी मागणी केलेली आहे। परंतु तहसीलदार साहेब काही लक्षात येत नाही की तहसीलदार साहेब नेमकं निर्णय घेण्याकरता सक्षम नाहीत की कुठल्या तरी कारणास्तव ते निर्णय घेत नाही, हे काही लक्षात येत नाही। कारण की इथं जे धनदांडगे आहेत, भांडवलदार आहेत, त्या लोकांबरोबर या महिलांचा गेल्या 3 वर्षापासून न्यायालयात खटला दाखल झालेला आहे त्या जागेच्या संदर्भात। तर न्यायप्रविष्ट बाब असताना सुद्धा पीआय देसले यांनी बेकायदेशीररित्या त्यांचे घर उद्ध्वस्त केले, या महिलांना बेघर केलं। या महिला बेघर झाल्यामुळं त्याच्या 2-3 दिवसातच एक त्यांच्याचपैकी एक महिला ही मयत झाली। 2-3 दिवस तिच्या पोटात अन्न पाणी नसल्यामुळं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। तो मृत्यूचीही कोणाला काही खबर लागली नाही, कुठं काही त्या महिलेची ओळख पटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला नाही। ही लढाई आमची पोलीस प्रशासनासोबत नाही, कारण की पोलीस प्रशासन कोणाला बेघर करत नाही। त्यांना मी घरं बसवताना पाहिलेलं आहे, घरं उद्ध्वस्त करताना मी कधी पोलिसांना पाहिलेलं नाही। म्हणून पोलीस प्रशासनाचा याच्यात काही एक संबंध नाही। पोलीस प्रशासनात कायदा सुव्यवस्था ही जबाबदारी ज्यांच्याकडे सोपवली ते पोलीस निरीक्षक देसले यांनी बेकायदेशीररित्या हे घर तोडलेले आहे। म्हणून आमचा हा लढा, आमचा हा संघर्ष हा पोलीस निरीक्षक देसले यांच्या विरुद्ध आहे, पोलीस प्रशासनाविरुद्ध आमचा लढा नाही। म्हणून मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, तसंच महसूल प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती करतो की तात्काळ आपण या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी। त्याच्या आधी ज्या या महिला बेघर भूमिहीन झालेल्या आहेत, ज्या निराधार निराश्रित झालेल्या आहे, यांना तात्काळ हक्काचा निवारा उपलब्ध करून द्यावा। अन्यथा आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून यांच्या न्याय हक्काकरता तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत। ही शासन प्रशासनाने दखल घ्यावी, याची नोंद घ्यावी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 दिवसापासून या महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत। 3 दिवसात या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांची विचारणा केलेली नाही। आज 3रा दिवस निघाला, इथं आरोग्य विभागाचे कोणीही अधिकारी, डॉक्टर्स वगैरे कोणी आले नाही। आज जेव्हा आम्ही इथं आलो, जेव्हा आम्ही तहसीलदार साहेबांना बोललो, तेव्हा आज डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी 3ऱ्या दिवशी त्यांची तपासणी केलेली आहे। म्हणजे हे जे शासन प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे, या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि मी तहसीलदार साहेबांना, प्रांत अधिकारी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की या लोकांचं एकतर पुनर्वसन करा, नाहीतर ज्या जागेवरनं त्यांना बेकायदेशीररित्या उठवलेलं आहे त्या जागेवर यांना पुन्हा जाण्याची परवानगी द्या, तिथं बसण्याची परवानगी द्या, त्यांना त्यांचा निवारा उभारण्याची परवानगी द्या। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम।